पूजाचं किचन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चॉकलेट केक कसा बनवायचा, ती पूर्ण रेसिपी। केकच्या रेसिपीचा क्लास करण्यासाठी आपल्याला गरज नाही, एकदम घरच्या घरी आपल्याला दुकानसारखा केक मस्त जमू शकतो। तर चला कृती करून घेऊया। तर इथे मी घेतलेली आहे वाटी आणि त्या वाटीमध्ये बेस बनवण्यासाठी केकचा त्यामध्ये घेतलेले आहे चॉकलेट प्रीमिक्स। तर हे मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध आहे। तर मी इथे मोठी वाटी घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता त्यात आपल्याला टाकायचं आहे ऑइल। केकच्या प्रीमिक्समध्ये खूप सारे प्रीमिक्स भेटतात, वेलवेट प्रीमिक्स, व्हॅनिला प्रीमिक्स, चॉकलेट प्रीमिक्स। तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे वापरा। मला इथे चॉकलेट प्रीमिक्स आवडतं, मी इथे चॉकलेट प्रीमिक्सच वापरत आहे। तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी करून आपल्याला असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी आपल्याला डायरेक्टली टाकायचं नाही, नाहीतर मग आपला केकचं बॅटर सगळं बिघडून जाईल। तर थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला एकाच दिशेने हे बॅटर मिक्स करायचं आहे, कारण की हे जे एअर असतात बॅटरमध्ये ते बाहेर पडतं। तर तुम्ही बघू शकता मी एकाच दिशेने असं बॅटर फेटून घेत आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसारच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि फास्टमध्ये आपल्याला असे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं बॅटर इथे तयार झालेलंच आहे। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त अशी झालेली आहे। तर आता आपल्याला टीनला तेल लावून घ्यायचं आहे। मी कुकरमध्ये केक बनवणार आहे, त्यामुळे मी कुकरचा टीन घेतलेला आहे। आणि कुकरच्या टीनला हवं असेल तर बटर पेपर वापरा, नाहीतर मग तेलाचा वापर थोडा जास्त करा। आणि कुकरमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिठाची वाफ कोडण्यासाठी त्यावर आपल्याला कुकरवर झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून मीठ मस्त गरम होतं। आणि आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला जर चोको चिप्स टाकायचे असेल तर तुम्ही टाका, खूप छान वाटतात ते खाण्याच्या वेळेस, आणि नाही टाकले तरी काही हरकत नाही। तर त्या टीनमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि टीन आपल्याला 4 ते 5 वेळेस असा टॅप करून घ्यायचा आहे, कारण त्यात जे हेअर बबल असतात ते फुटतात आणि आपला केक मस्त फुगून वर येतो। तर तुम्ही बघू शकता ते हेअर बबल्स कसे फुटत आहे। तर असा पुन्हा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे आणि आपलं हे टॅप करून झाल्यावर आपल्याला लगेच कुकरवरचं झाकण काढून लगेच आपल्याला टीनमध्ये टाकायचं आहे आणि त्या मिठावर आपल्याला ठेवायचं आहे। जी गॅसवरची चकली असते ना ती, किंवा एखादी प्लेट पण उलटी ठेवू शकता, जेणेकरून आपला जो प्रीमिक्सचा टीन आहे तो उलटा व्हायला नको, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे। आणि कुकरला रिंग बसवायची नाहीये, किंवा मग शिट्टी काढून ठेवू शकता। तर कुकरची मी रिंग काढून ठेवली आहे आणि कुकरला मस्त झाकण लावून 30 मिनिटांनंतर आपण केक बघणार आहे। तोपर्यंत आपण क्रीम फेटून घ्या। चिरा गोल्डची क्रीम वापरणार आहे। तर ही क्रीम आपल्याला खूप सारी पण घ्यायची नाही, आपण अर्धा किलोचाच केक बनवत आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला क्रीम घ्यायची आहे। तर मी इथे एक छोटा ग्लास भर क्रीम घेणार आहे फक्त, आणि ती कापताना आपल्याला व्यवस्थित अशी बॉक्समधून काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी दुसऱ्या वेळेस केक करायचा असेल तेव्हा आपली क्रीम वायाला जायला नको, तर पुन्हा आपल्याला पॅक करता पण आली पाहिजे। तर तुम्ही बघू शकता एक छोटा ग्लास भर मी क्रीम काढून घेतली आहे आणि ती मस्त आपल्याला फेटून घ्यायची आहे। तर आता ह्या मशीनने मी फेटून घेणार आहे। तर आपल्याला लगेच 6 वर करायचं नाहीये, आपला जो मशीनचा गेअर असतो तो आपल्याला 1 वर किंवा 2 वरच ठेवायचा आहे। 6 वर केलात की खूप फास्ट क्रीम होते आणि ती पटकन गरम होऊन फेटली जाणार नाही। तर तुम्ही बघू शकता पहिली आपली क्रीम ही चिल्डच पाहिजे, खूप चिल्ड पण नकोय आणि खूप गरम पण नकोय, एकदम मध्यम आपल्याला क्रीम पाहिजे। तर ही क्रीम आपली 5 मिनिटात फेटून होणार आहे। तर आपल्याला सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे की आपली क्रीम फेटताना आपल्याला ती एकच गेअरवर ठेवायची आहे। नंतर जशी जशी फेटत जाईल तसं तसं आपल्याला गेअर पुढं ढकलायचं आहे।
तर तुम्ही बघू शकता आपण छोटासा एकच ग्लास क्रीम घेतलेली होती, तर आपला अर्ध पातेलं इतकी क्रीम होणार आहे. आणि आपल्याला एक खटी जास्त क्रीम फेटून ठेवायची नाही, नाहीतर दुसऱ्या केकला ती वापरली जात नाही, फेकूनच द्यावा लागते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण क्रीम सगळी फेटून घेतली आहे. तरी अजून आपली थोडी प्रोसेस बाकी आहे. तुम्ही बघू शकता क्रीम जेव्हा आपण उचलून घेतो चमच्यामध्ये, तर ती क्रीम खाली पडायला नको अशा पद्धतीची आपल्याला फेटायची आहे. तर आता मी पूर्ण 6 गेअरवर मस्त अशी फेटून घेत आहे. आणि क्रीम जर गरम व्हायला लागली तर मशीन आपल्याला बंद करून फ्रीजरमध्ये क्रीम ठेवून द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपली क्रीम मस्त फेटून झालेली आहे आणि ती खाली पण पडत नाही, तुम्ही बघू शकता. तर अशी क्रीम आपली अर्ध पातेलं इतकी क्रीम झालेली आहे. तर आता आपण कुकरमधला आपला बेस बघून घेऊया. तर 30 मिनिटानंतर आपला केक मस्त असा फुललेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर इथे टूथपिक टाकायची गरज पडणारच नाहीये. आणि इथे मी साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे. आणि इथे आपला केक मस्त थंड झाल्यानंतर आपल्याला लेयर्स पाडून घ्यायचे आहे. तर इथे थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर मी अशा 2 लेयर्स थ्रेडच्या साहाय्याने पाडून घेतलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता अशा आपल्या 2 लेयर्स मस्त झालेल्या आहे. तर इथे खाली आपण जो बेस असतो त्याला थोडी क्रीम लावून घेणार आहे, म्हणजे जो आपला केकचा बेस असतो तो खाली इकडे तिकडे सरकायला नको. आणि त्यावर आपल्याला साखरेचं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि यावर आपण लावणार आहे व्हिप क्रीम, जी फेटून घेतलेली क्रीम. तर ही क्रीम आपण अशी सगळीकडे पायपिंग बॅगमध्ये सुद्धा भरून टाकू शकतो. आणि इथे पॅच्युला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे केकला फिनिशिंग देता तो पॅच्युला वापरला तरी काही हरकत नाही, त्याने पण आपल्याला खूप छान असं शेप देता येतो. आणि दुसरी पण लेयर्स टाकून आपण त्यावर शुगर सिरप टाकून असं पॅच्युलानी एकदम शेप देऊन घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर इथे चॉकलेट सॉस वापरायचा असेल तर वापरू शकता. मी इथे एकदम सोप्या पद्धतीचा केक तयार केलेला आहे. इथं नो चोको चिप्स आणि नो चॉकलेट सॉस, एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे. कारण मला जायचं होतं बर्थडेला आणि खूप घाई झालेली होती, त्यामुळे मी एकदम फास्ट केक केलेला आहे. तर इथे केकचा बाइंडिंग तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे. तर आता आपण त्यावर डेकोरेट करणार आहोत. तर इथे मी डेकोरेट करण्यासाठी क्रीममध्ये लाल कलर टाकून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे. आणि मला खूपच घाई झालेली होती, कारण की इथे मला बर्थडेला जायचं होतं खूप लांब, आणि केक हा मी असाच केला होता घरी. तर खूप अशी घाई झाली होती आणि खूप धाकधूक होत होती, त्यामुळे हाताचा नुसता थरकाप होत होता. आणि आजारी असल्यामुळे तर आणखीनच विकनेस होता. तर इथे मी पटकन अशी, कारण टाइमच इतका होऊन गेला होता की खूपच. तर मी इथे अशी डिझाईन थोडी इकडे तिकडे अशी करून घेतलेली आहे, क्रीम वायाला जायला नको. आणि वर टाकलेले आहे स्प्रिंकल बॉल आणि छोटंसं नाव दिलेलं आहे. तर फायनली इथे केक तयार झालेला आहे. हा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच केकची व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.